आता आपण ॲडजॉईंट मेथडनं दिलेला मॅट्रिक्सचा इन्व्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करणार आहोत. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण इथं कन्सिडर केलेलं आहे. आपण प्रोसिजर यापूर्वी बघितलेली आहे ॲडजॉईंट मेथडची. त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स घ्यायला लागतात. आता हे जे एक्झाम्पल आहे, ह्या एक्झाम्पल जर आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर इथं दिलेला पहिला मॅट्रिक्स आपण कन्सिडर करू, जो ए या लेटरला आपण रिप्रेझेंट करतो. मग ए इज अ गिवन मॅट्रिक्स. आता तो काय दिला बघा, त्याचा फर्स्ट रो 1 2 4 -1 2 3 1 4 1. ऑब्वियसली हा मॅट्रिक्स जो आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3 आहे. आपल्याला पहिली स्टेप जी आहे ती दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट फाइंड आउट करायसाठी असते. हा जो मॅट्रिक्स ए आहे त्याचा आपण डिटरमिनंट कन्सिडर करू. नाव डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू, we have to only change arrangement in bar 1 2 4 -1 2 3 1 4 1. बघा मग ब्रॅकेटच्या फक्त बारमध्ये ही अरेंजमेंट आपण लिहिलेली आहे. पण हा जो डिटरमिनंट आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येते. हा थर्ड ऑर्डर डिटरमिनंट असल्यामुळे याचं एक्सपान्शन करू. याचं एक्सपान्शन करायचं असेल तर आपल्याला इथं फर्स्ट रोला जे इलेमेंट आहे त्यांचं साईन डिफाईन करायला लागेल, जे काय आहे प्लस मायनस प्लस. पहिला एलिमेंट इंटू इट्स मायनर +1 आपण साईन लिहायची गरज नाही, पण इंटू इट्स मायनर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केला तर 2 3 4 1 हा डिटरमिनंट मिळेल. त्यानंतर सेकंड एलिमेंट, ॲक्च्युली सेकंड एलिमेंट 2 आहे पण त्याचं साईन मायनस असल्यावर -2 आपल्याला मिळेल. -2 इंटू इट्स मायनर काय बघा तर -1 3 1 1 फर्स्ट रो सेकंड कॉलम आपण डिलीट केला. नंतर थर्ड एलिमेंट 4 त्याचं साईन +4च राहील. हा मग 4 इंटू इट्स मायनर काय तो -1 2 1 4. एक्सपान्शन नंतर सिम्प्लिफिकेशन 1 इंटू ब्रॅकेट 2 इंटू 1 -4 इंटू 3 12 -2 इंटू ब्रॅकेट -1 1 इंटू 3 3 +4 इंटू ब्रॅकेट -1 इंटू 4 -4 -1 इंटू 3 2. अगेन सिम्प्लिफिकेशन 2 -12 -10 इंटू 1 -10 मिळेल आपल्याला. -1 -3 -4 -4 इंटू -2 +8 आणि फायनली -4 -2 -6 इंटू 4 -24. निगेटिव्ह टर्म्स एकत्र घेतल्या -10 -24 -34 +8 we get the determinant of A is equal to -26. मग एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, दिलेला डिटरमिनंट हा जर नॉन झिरो येत असेल तर तो ज्या मॅट्रिक्सपासून तयार झालेला आहे तो मॅट्रिक्स कोणता मॅट्रिक्स असतो, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. याचा अर्थ आपल्याला हा जो ए हा मॅट्रिक्स आहे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे. मग आपल्याला या नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा ॲडजॉईंट मेथडनं इन्व्हर्स एक्झिस्ट करता येतो. त्यासाठी आपल्याला या मॅट्रिक्समध्ये जे इलेमेंट्स आहेत त्या इलेमेंटचे काय डिफाईन करता आले पाहिजेत, को फॅक्टर्स डिफाईन करता आले पाहिजेत. मग इलेमेंटचा को फॅक्टर म्हणजेच काय म्हटलेलं आहे आपण, तर त्या इलेमेंटचा जो मायनर असतो त्याचं प्रॉपर साईन घ्यायचं. बघा प्रॉपर साईन म्हणजे एकतर ते प्लस किंवा एकतर मायनस. प्लस कधी असतो, जेव्हा तो इलेमेंटचा रो आणि कॉलम इंडेक्सची बेरीज इव्हन येत असेल. आणि मायनस कधी असतो, जेव्हा रो आणि कॉलम इंडेक्सची बेरीज काय येत असते, ऑड येत असेल. जसं इथं आपल्याला हे इलेमेंट्स दिलेले आहेत. आता ॲक्च्युली आपण मायनर तयार करायचं असेल तर डिटरमिनंटचा यूज करायला लागतो. म्हणजे या डिटरमिनंटचा यूज करून आपण या इलेमेंटचे काय करणार, को फॅक्टर्स तयार करणार. आपली जी स्टेप सेकंड आहे ती काय आहे, को फॅक्टर्स ऑफ AIJ ना, को फॅक्टर्स ऑफ AIJ इज नथिंग बट एलिमेंट्स ऑफ गिवन मॅट्रायसेस. आता इथे किती एलिमेंट्स आहेत रे, एकूण 9 एलिमेंट्स आहेत. ॲक्च्युली हा जो एलिमेंट आहे हा A11 घेतो आपण, हा A12, हा A13, नंतर हा सेकंड रो फर्स्ट कॉलमचा असल्यामुळे A21 A22 A23, हा थर्ड रो फर्स्ट कॉलमचा असल्यामुळे A31 A32 A33. आणि त्या सगळ्या एलिमेंट्सना करस्पॉन्डिंग को फॅक्टर्स. ॲक्च्युली को फॅक्टर्स आपण AIJनंच रिप्रेझेंट करतो, फक्त ए जो आहे तो कॅपिटल यूज करतो. मग हे जे काही 9 एलिमेंट्स आहेत त्यांचे को फॅक्टर्स A11 A12, आपण पहिला A11 काढू. ॲक्च्युली A11 इथं A11 म्हणजे थोडक्यात रो आणि कॉलम इंडेक्सची बेरीज किती आहे बघा, 1 + 1 2.
2 इज अ इवन, तेव्हा हा पॉझिटिव्ह मायनर असतो. मग एलिमेंटचा मायनर आपण कॅपिटल M11 न रिप्रेझेंट करू शकतो. बरोबर ना. आपल्याला M11 डिफाईन करायला लागेल. M11 म्हणजे हा जो काय A11 म्हणजे हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलमचा जो एलिमेंट आहे त्याचा मायनर. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट केलं तर आपल्याला हा जो डिटर्मिनंट मिळेल 2 3 4 1. बरोबर ना. आता इथं प्लस साईन आपण नाही लिहिलं चालेल. 2 3 4 1. आता याची व्हॅल्यू 2 - 4 × 3 12 इज इक्वल टू -10. आपल्याला A11 मिळाला. बरोबर ना. को फॅक्टर ऑफ एलिमेंट A11. नेक्स्ट एलिमेंट कोणता असेल तर हा A12. त्याचा को फॅक्टर काय असेल A12. आता बघा A12 याचा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट. 1 + 2 3 3 इज अ ऑड. ऑड म्हणजे याचा अर्थ हा जो को फॅक्टर असतो हा निगेटिव्ह मायनर असतो. मग A12 इज इक्वल आपण काय ना निगेटिव्ह म्हणजे साईन -M12. आता मायनस साईन आहेच ठेवायला लागेल फक्त M12. मग A12 या एलिमेंटचा मायनर म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम आपण डिलीट करायचं. एलिमेंट करायचे -13 1 1. मग -13 1 1. मग याचं सिम्प्लिफिकेशन. आता हे मायनस असल्यामुळे आपण ब्रॅकेटमध्ये या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो सेकंड ऑर्डरचा आहे. -1 × 1 -1 -3 × 1 3. याचा अर्थ -1 - 3 -4. ॲक्च्युली मायनर -4 आला पण त्याचं साईन मायनस असल्यामुळं हा जो को फॅक्टर A11 आहे तो काय A12 काय असेल +4 असेल. सिमिलरली A13 आपण फाइंड आउट करू. A13 पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल बघा. ॲक्च्युली 1 + 3 4. 4 इज अ इवन. याचा अर्थ पॉझिटिव्ह मायनर असेल तो म्हणजे +M13 असेल. अगेन प्लस साईन असेल तर आपण फक्त मायनर तेवढा कन्सिडर करू. M13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम डिलीट करा. तर एलिमेंट्स काय येतील बघा ते -1 2 1 4. आता याची व्हॅल्यू काढू आपण. अगेन -1 × 4 -4. त्यानंतर 1 × 2 -2. याचा अर्थ हा किती -6 आहे. आपण हे 3 को फॅक्टर्स काढले. ॲक्च्युली हे 3 एलिमेंट्स कुठल्या रोचे आहेत तर फर्स्ट रोचे होते. असे आपल्याला सेकंड रोचे थर्ड रोचे असे एकूण 9 को फॅक्टर्स फाइंड आउट करायला लागतील. मग नेक्स्ट आपण ॲक्च्युली याच्या पुढे आपण कंटिन्यू करू. A21 मला सांगा याच्या पुढचे को फॅक्टर्स कोणते असणार. याचा A21 हा A22 याचा असेल. याचा A23 याचा A31 याचा A32 आणि लास्टचा एलिमेंटचा को फॅक्टर काय असणार A33. मग पटपट आपण काय करू हे को फॅक्टर्स इव्हॅल्युएट करतो. मग A21 पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. रूलनुसार 2 + 1 3 3 इज अ ऑड. याचा अर्थ निगेटिव्ह मायनर असणार. हे -M21 घेणार आपण. बरोबर ना. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात ठेवा. आपले जे को फॅक्टर्स असतात त्यांचं जे साईन असतं मायनरचं हे अल्टरनेट होतं बघा इथं. हे हा A11 पॉझिटिव्ह A12 निगेटिव्ह मायनर. A13 पॉझिटिव्ह मायनर. A21 नेक्स्ट एलिमेंटचा काय असणार निगेटिव्ह. त्याच्या पुढचा एलिमेंट म्हणजे A22 पॉझिटिव्ह मायनर असणार को फॅक्टर. A23 निगेटिव्ह मायनर असणार. त्यानंतर A31 पॉझिटिव्ह मायनर असणार. A32चा निगेटिव्ह मायनर असेल आणि A33चा पॉझिटिव्ह मायनर असेल. मग को फॅक्टर्स काढताना ही कंडिशन लक्षात ठेवा. हिंट की जे को फॅक्टर्स असतात ते अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह मायनर इतके असतात. मग आपल्याला -M21 काढायचं असेल. मायनस साईन आपण कन्सिडर करणार. M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा रो हा कॉलम रीड केला तर एलिमेंट्स बघा येणार 2 4 4 1. 2 4 4 1. याची व्हॅल्यू आता ब्रॅकेटचा यूज करायला लागेल कारण की मायनस साईन आहे. मग 2 × 4 6 -4 2 × 1 2 -4 × 4 16. म्हणजे किती मिळेल 2 - 16 -16 -14 -14. नेक्स्ट A22 बघा अल्टरनेट हा A21 पॉझिटिव्ह मायनर आहे. याचा अर्थ A22 काय ना सॉरी हा निगेटिव्ह आहे. याचा अर्थ हा पॉझिटिव्ह मायनर असेल M22. आता M22 काढायचं म्हणजे थोडक्यात सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करता हे जे कॉर्नरचे एलिमेंट आहे तेच मिळतील आपल्याला 1 4 1 1. बघा मग याची व्हॅल्यू काय 1 4 1 1. 1 × 1 1 -1 × 4 4. याचा अर्थ हा -3 आहे. त्यानंतर A23 हा निगेटिव्ह मायनर असणार M3 2 3. बघा लक्षात येतं का.
हा पॉझिटिव्ह होता याचा अर्थ हा निगेटिव्ह असणार, किंवा 2 + 3 5 5 इज ऑड याचा अर्थ निगेटिव्ह मायनर ऑफ एलिमेंट. मायनस M23 मायनस M23 किती येणार सेकंड रो थर्ड कॉलम दिलं तर 1 2 1 4 एलिमेंट्स असतील 1 2 1 मायनस 1 × 4 4 ब्रॅकेटचा यूज करायला लागेल बघा 1 × 4 4 मायनस 1 × 2 2 याचा अर्थ 4 - 2 2 पण बाहेर मायनस साइन असल्यामुळे आपल्याला -2 मिळेल. मग हे आपण 3 आणखीन कोफॅक्टर्स इव्हॅल्युएट केलेले आहेत. आता आणखीन 3 म्हणजे आपल्याला पुढच्या एलिमेंटचे काय करायचे आहेत कोफॅक्टर जे काय असणार A31 कॅपिटल A31 कॅपिटल A32 आणि लास्ट कॅपिटल A33. मग आपण A31 काढू. A31 पॉझिटिव्ह मायनर असेल का निगेटिव्ह मायनर असेल बघा. जर कंडिशनचा यूज केला प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आता हा प्लस असणार. मग एका ऑर्डरमध्ये आपण एलिमेंट्स घेतले तर आपण अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतो, किंवा आपण डायरेक्ट ह्या इंडायसेसची बेरीज घेतली जर ती इव्हन असेल तर पॉझिटिव्ह मायनर असतो तो त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. मग 3 + 1 4 म्हणजे हा पॉझिटिव्ह मायनर म्हणजे प्लस M31 लिहिलं चालेल किंवा डायरेक्ट M31 आपण डिफाईन करू. M31 बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 4 2 3 हे एलिमेंट्स येतील 2 4 2 3 याची व्हॅल्यू 3 × 2 6 मायनस 4 × 2 8 याचा अर्थ -2 मिळेल आपल्याला. आता नेक्स्ट A32 हा निगेटिव्ह असणार 3 + 2 5 मायनस M32 मायनस M32 थर्ड रो सेकंड कॉलम 1 4 -1 3 एलिमेंट्स येतील मायनस असल्यामुळे ब्रॅकेटचा यूज केला 1 × 3 3 मायनस 4 × -1 -4 येईल. ॲक्च्युली क्रॉस मल्टिप्लिकेशन सेकंडरी डायगोनलचं निगेटिव्ह येतं तेव्हा आपण ब्रॅकेटमध्ये ते मल्टिप्लिकेशन लिहू, कारण की आपल्याला मल्टिप्लिकेशनची सबस्ट्रॅक्शन करायची असते. पण मायनस +4 होईल 4 + 3 7 या मायनसची व्हॅल्यू 7 येईल पण बाहेर मायनस साइन असल्यामुळे कोफॅक्टर काय होईल सांगा -7 आणि लास्ट A33 हा पॉझिटिव्ह मायनर असणार M33 हे थर्ड रो थर्ड कॉलम रीड करा थर्ड रो थर्ड कॉलम हे 1 2 -1 2 हे एलिमेंट्स येतील 1 2 -1 2 आता 2 × 1 2 मायनस 2 × -1 अगेन -2 मायनस मायनस प्लस 2 2 + 2 4 हे आपल्याला A33 काय मिळाला 4 मिळाला. मग सेकंड स्टेप जितके एलिमेंट्स ऑफ मॅट्रायसेस आहेत तितकेच आपल्याला करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स ऑफ मॅट्रायसेस मिळालेले आहेत बघा ना. मग आता नेक्स्ट स्टेप सेकंड स्टेप नंतर थर्ड स्टेपमध्ये आपण काय करतो की हे जे काय कोफॅक्टर्स आहेत एलिमेंटचे ते आपण त्या एलिमेंटच्या करस्पॉन्डिंग पोझिशनला अरेंज करून आपण एक नवीन मॅट्रिक्स तयार करतो. त्याला काय म्हणतो आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए. जो आपण मॅट्रिक्स AI ने रिप्रेझेंट करतो. इथं ए कॅपिटल यूज केलेला आहे. आपण हे जे एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स करस्पॉन्डिंग पोझिशनला पुट करू. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एलिमेंट्स -10 फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट A12 फर्स्ट रो थर्ड कॉलम एलिमेंट -6 कंटिन्यू आपण करत गेलो तर A21 14 A22 -3 A23 -2 आणि लास्ट रो काय बघा A31 -2 -7 A32 आणि A33 4. हे जे काय एलिमेंट्स आहेत हे एलिमेंट्स आपल्याला किंवा कोफॅक्टर मॅट्रिक्स आपल्याला इथं डिफाईन झालेला आहे. आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढला की आपल्याला नेक्स्ट स्टेप सेकंड थर्ड स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपण फोर्थ स्टेप घेणार आहोत. आणि फोर्थ स्टेप काय असतो ॲडजॉइन ऑफ मॅट्रिक्स ए. हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याचा आपण ॲडजॉइन फाइंड आउट करतो. ॲडजॉइन म्हणजेच काय घेतलेला आहे आपण तर दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज जो आपण ADJ A न रिप्रेझेंट करतो. मग AIJ चा ट्रान्सपोज आपण याच्या इंडेक्सला T लिहितो. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय तर एलिमेंट्स फक्त रो आणि कॉलम्समध्ये जे आहे ते इंटरचेंज करायचे. रो कॉलममध्ये काय करायचा इंटरचेंज करून घ्यायचा. इथं आपण रीड करताना फर्स्ट रो रीड करू AIJचा पण ॲडजॉइन लिहिताना तो ॲज अ फर्स्ट कॉलम लिहू. मग -10 4 -6 मग -10 4
-6 फर्स्ट कॉलम येईल. सेकंड कॉलम काय येणार बघा 14 -3 -2 आणि लास्ट कॉलम काय येईल बघा -2 -7 4. हा ॲडजॉइंट ऑफ अ मॅट्रिक्स मिळालेला आहे. आता लास्ट स्टेप काय स्टेट करते तर हे जो काय ॲडजॉइंट मॅट्रिक्स आहे आणि जो आपण ऑलरेडी डिटर्मिनंट फर्स्ट स्टेपमध्ये काढलेला होता त्याचा यूज करून इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए आपण फाइंड आउट करणार. ए इनव्हर्स पण त्याचा एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे काय आहे बघा तर 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आपल्याला या व्हॅल्यू पुट केल्या पाहिजे. 1 तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ए ऑलरेडी काढलेला आहे जो -26 आहे. ओके आणि ॲडजॉइंट ऑफ ए आपण या स्टेपमध्ये घेतलेला आहे. तो मॅट्रिक्स फक्त घेऊन मग त्याचा पहिला रो -10 14 -2 आणि सेकंड रो 4 -3 -7 लास्ट रो -6 -2 आणि 4. बघा हे आपलं आन्सर असेल. ॲक्च्युली हे मॅट्रिक्स आणि कॉन्स्टंट स्केलरचं मल्टिप्लिकेशन आहे. आपल्याला कंटिन्यू करण्याची काही गरज नाही. हे मल्टिप्लिकेशन आपण हेच ॲज अ आन्सर किंवा हाच आपला इनव्हर्स ऑफ गिवन मॅट्रिक्स ए डिफाईन करता आला किंवा हे आपला आन्सर असेल. लक्षात येईल ना. मग पुन्हा बघा एक्झाम्पल सोडवताना आपल्याला 5 स्टेपमध्ये एक्झाम्पल सोडवायला लागलं. पहिल्यांदा दिलेला मॅट्रिक्स एचा डिटर्मिनंट काढायला लागला. त्यानंतर प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर्स घ्यायला लागते. त्या अरेंज करून को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करायला लागेल. त्याचा ट्रान्सपोज घेऊन ॲडजॉइंट मॅट्रिक्स घ्यायला लागेल आणि शेवटी दिलेल्या मॅट्रिक्स एचा इनव्हर्स आपण फाइंड आउट करतो ए इनव्हर्स. त्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज केलेला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. लक्षात येईल हे एक्झाम्पल. बघा असं आणखीन एक एक्झाम्पल आपण ट्राय करू. त्यासाठी आपण एक मॅट्रिक्स पहिला डिफाईन करू. मग मी तर एक मॅट्रिक्स घेतो ज्याचे एलिमेंट्स आपण काय कन्सिडर करू बघा. फर्स्ट रो 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 घेऊ. चालेल. पहा एनी मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. याचा आपल्याला काय काढायचं आहे ॲडजॉइंट मेथडनं इनव्हर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे. मग सोल्युशनमध्ये लेट मी पहिला हा मॅट्रिक्स ए कन्सिडर करतो जो काय आहे 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 इज अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3x3. नाउ फर्स्ट स्टेप वी हॅव टू कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए. बघा तुम्ही सुद्धा हे एक्झाम्पल ट्राय करा. त्यासाठी वहीमध्ये व्हिडिओ चालू असताना किंवा तुम्ही वहीमध्ये एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करा. मग आपण डिटर्मिनंट ऑफ ए घेणार आहोत. त्यासाठी 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 ही अरेंजमेंट बारमध्ये इन्क्लोज करू. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी आपल्याला त्याचं एक्सपान्शन 1 इंटू इट्स -3 0 -2 1. त्यानंतर इथं प्लस मायनस प्लस सेकंड एलिमेंट 2 आहे पण साइन मायनस असल्यामुळे -2 घ्यायला लागेल इंटू इट्स -1 0 0 1 आणि प्लस. आता नेक्स्ट एलिमेंट काय आहे -2 पण साइन प्लस असल्यामुळं प्लस मायनस -2 घ्यावं होईल आपल्याला आणि इंटू इट्स मायनस काय बघा -1 3 0 -2. आता याचं सिम्प्लिफिकेशन 1 इंटू 3 इंटू 1 3 -0 -2 इंटू ब्रॅकेट -1 इंटू 1 -1 -0 इंटू 0 0 -2 इंटू ब्रॅकेट -1 इंटू -2 प्लस 2 -3 इंटू 0 0 3 इंटू 1 3 -1 इंटू -2 प्लस 2 आणि इथं 2 इंटू -2 -4 3 प्लस 2 5 5 -4 1. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 1 आलेला आहे म्हणजे नॉन झिरो आहे. याचा अर्थ हा जो ए मॅट्रिक्स आहे हा कोणता मॅट्रिक्स आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आपल्याला आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे हे जे काय एलिमेंट्स आहेत त्या मॅट्रिक्समध्ये किती एलिमेंट्स आहेत पुन्हा सांगा मला तर 9 एलिमेंट्स आहेत कारण की हा 3x3चा मॅट्रिक्स आहे आणि हा प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला को फॅक्टर्स काढायचे आहेत. कोणकोणते को फॅक्टर्स मिळणार आपल्याला तर कॅपिटल A11 कॅपिटल A12 कॅपिटल A13 पहिल्या रोचे
त्यानंतर कॅपिटल A21, कॅपिटल A22, कॅपिटल A23 सेकंड रोचे आणि लास्ट रोचे कोफॅक्टर्स काय असणार कॅपिटल A31, कॅपिटल A32, कॅपिटल A33. मग 9 कोफॅक्टर्स काढू. आपल्याला सेकंड स्टेप काय लिहिता येईल कोफॅक्टर्स ऑफ AIJ. ओके, आता मी पहिला A11 काढतो. A11 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह कोफॅक्टर काढायचा म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मायनर लायचा त्या एलिमेंटचा. पॉझिटिव्ह कधी असतो पुन्हा सांगा ज्यामध्ये रो आणि कॉलम इंडेक्स इवन येत असेल, जसं इथं बघा 1 + 1 2, तेव्हा हा प्लस M11 असेल. मग पटपट M11 काय येईल बघा तर 3 0 -2 1. बघा तुम्ही एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करू शकता. -2 1 याची व्हॅल्यू काय येणार बघा 3 - 0, याचा अर्थ A11 3 येईल. त्यानंतर A12 हा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह मायनर असणार 1 + 2 3, 3 इज अन ऑड त्यामुळे -M12. मग मायनस साईन असल्यामुळे फक्त आपण काय करणार आहोत मायनर निगेटिव्ह डिटर्मिनंट जो आहे तो निगेटिव्ह घ्यायला लागेल. M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम -1 0 0 1. ॲक्च्युली आपण हे मायनर ऑलरेडी इथं काढलेलेच आहेत बघा डिटर्मिनंटच्या एक्सपान्शनमध्ये. डिटर्मिनंटच्या एक्सपान्शनमध्ये मात्र इलेमेंटच्या गुणाकारात मायनर घ्यायला लागतो, तसं इथं नाही. इथं फक्त मायनर कोफॅक्टर करताना आणि त्याचं एक साईन प्लस किंवा मायनस एवढंच घ्यायचं आहे. मग इथं हा M12 म्हणजेच हाच मायनर आहे, फक्त या मायनरचं साईन मायनस आपण घेतलं कारण की याची पोझिशनची इंडायसीची बेरीजची ऑड येते. त्यामुळे आपल्याला काय मिळतो तर कोफॅक्टर मिळतो त्या इलेमेंटचा. तो किती येईल बघा -1 -0. आता ॲक्च्युली -1 -1 +1 होईल. मग A12 +1 ला का नुसता 1 लिहिला चालेल. आणि शेवटी A13 पॉझिटिव्ह मायनर ऑफ इलेमेंट A13 दॅट इज प्लस M13. M13 बघा किती येणार मग फर्स्ट रो थर्ड कॉलम -1 3 0 -2 बघा -1 3 0 -2. किती येईल बघा -1 -2 +2 आणि -3 × 0 0, याचा अर्थ 2 येईल है ना. मग A11 A12 A13. सिमिलरली A21 काढू आपण. हा निगेटिव्ह मायनर असेल म्हणजे -M21. मग -M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 -2 -2 0 2 -2 -2 1. किती बघा हा -2 × 1 2 मायनस 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 प्लस 2 × 2 4. पण 2 - 4 -2 मायनस मायनस +2 येईल. त्यानंतर A22 हा पॉझिटिव्ह मायनर ऑफ A22 म्हणजे प्लस M22. आता M22 म्हणजे फर्स्ट सेकंड रो सेकंड कॉलम गेलं तर एक कॉर्नर 1 -2 0 1 हे इलेमेंटचं 1 -2 0 1. याची व्हॅल्यू 1 - 0 दॅट इज 1. आणि लास्ट या रोचा एलिमेंट A23 त्याचा मायनर कॅपिटल A23 कोफॅक्टर. ॲक्च्युली हा निगेटिव्ह मायनर असेल बघा 2 + 3 5 इज ऑड. मायनस साईन असल्यामुळं ब्रॅकेट डिटर्मिनंट ऑफ दिस एलिमेंट काय येईल बघा याचा मायनर 1 2 0 -2 एलिमेंट 0 -2 -1 -2 -2 -0 -+ A23 मिळाला. सिमिलरली लास्ट जो कॉलम आहे त्याचे पण आपण कोफॅक्टर्स डिफाईन करू. कोणकोणते असणार ते A31 A32 A33. A31 जरा पटकन काढू आपण. हा प्लस मायनर असणार M31चा. M31 म्हणजेच हा एलिमेंट 2 -2 3 0 3 0. 2 -6 त्याचा अर्थ प्लस काय होईल 2 × 0 0 3 × -2 -6 -+6. त्यानंतर A32 हा निगेटिव्ह मायनर ऑफ 32 असणार ते -M32. -M32 म्हणजे या एलिमेंटचा 1 -2 -1 0 0 -2 बघा निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन असल्यामुळं ब्रॅकेटमधील सेकंड डायगोनलचं -+2 बाहेर मायनस असल्यामुळे हा -2 होईल. आणि लास्ट A33 हा पॉझिटिव्ह मायनर असणार A33चा म्हणजे प्लस M33. M33 म्हणजे 1 2 -1 3 3 -2 इज आपल्याला -1 + 2 5. हे सगळे आपल्याला कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स डिफाईन झालेले आहेत.
आता या कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्सवरून आपण काय करणार आहोत, तर कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए तयार करणार. बघा स्टेप ठरलेले आहे. आता मग कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए, मॅट्रिक्स ऑफ ए म्हणजे कॅपिटल ए आय जे. मग एलिमेंट सांगा मला कॅपिटल ए आय जेचे काय ना, तर इथं आपण डिफाईन केलेले आहेत 3 1 2 2 1 2 6 2 5. 3 1 2 2 1 2 6 2 5. ॲक्च्युली हा जसं मला चेक करायला लागेल 1 0 0 -2 × 1 -2 -2 पण बाहेर -2. ओके, आपण ते इथं घेतलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजॉईन मॅट्रिक्स ऑफ ए, एडीजे. एडीजे ए इज अ ट्रान्सपोज ऑफ ए आय. ट्रान्सपोज जरा मला पटकन सांगा. पहिला कॉलम काय ना 3 1 2, सेकंड कॉलम 2 1 2 आणि लास्ट कॉलम 6 -2 5. आणि शेवटची स्टेप या एक्झाम्पलची टू इव्हॅल्युएट इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए. बघा इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स ए, ए इनव्हर्स. पण ए इनव्हर्स बाय ॲडजॉइंट मेथड फॉर्म्युला काय, 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आता 1/, डिटर्मिनंट ऑफ ए 1च आलेला आहे म्हणजे 1/1. आणि ॲडजॉइंट ऑफ ए म्हणजे हा मॅट्रिक्स किती आहे, त्याचा पहिला रो 3 2 6 1 1 -2 आणि 2 2 5. ओके, ॲक्च्युली 1/1 म्हणजे 1 किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजेच 1 या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं तर हाच मॅट्रिक्स मिळेल. हेच आपला ॲन्सर असतं असेल ना. मग इथं आपण 2 एक्झाम्पल सोडवलेले आहेत. तुम्ही नोटबुकचा यूज करून हे एक्झाम्पल, व्हिडिओचा यूज करून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता ॲक्च्युली आणखीन एक एक्झाम्पल आपण घेणार आहोत. पुन्हा आपल्याला एक मॅट्रिक्स घ्यायचा आहे, त्याचा आपल्याला इनव्हर्स काढायचा आहे बाय ॲडजॉईन मेथड. आता हा जो नवीन मॅट्रिक्स असेल तुम्ही कोणता मॅट्रिक्स घेणार आहे बघा, तर 4 3 3 2. ॲक्च्युली हा पण एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, पण हा 2 × 2 चा मॅट्रिक्स आहे. बघा मग लक्षात येईल का तुम्हाला, 2 × 2 च्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा सुद्धा आपल्याला ॲडजॉईन मेथडनं इनव्हर्स करता येऊ शकेल. मग बघू काय काय स्टेप्स येतील. ॲक्च्युली स्टेप्स काय चेंज होणार नाही, फक्त प्रोसिजरमध्ये काय चेंज होईल बघू. म्हणजे ए इज अ गिवन मॅट्रिक्स 4 3 3 2 ऑफ ऑर्डर 2 × 2. Therefore, determinant of A first step now can 4 3 3 2. 4 × 2 8 -3 × 3 9. किती येईल रे, -1, which is non-zero. Therefore, A is a non-singular matrix. First step is completed. Next आपल्याला काय करायला लागेल, co-factors of element Aij. आता तुम्ही सांगा मला, इथं एलिमेंट्स एकूण किती आहेत, 4. बरं ना. याचा अर्थ कोफॅक्टर्स किती मिळणार आपल्याला, 4च मिळणार. आता कोणकोणते असणार बघा, हा पहिला रो पहिल्या कॉलमचा म्हणजे A11, हा पहिला रो सेकंड कॉलमचा म्हणजे A12. आता ॲक्च्युली हा एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलमचा म्हणजे A21 आणि हा सेकंड रो सेकंड कॉलमचा म्हणजे A22. आपण पहिला A11 काढू. आता तुम्ही सांगा A11 हा पॉझिटिव्ह मायनर असणार का निगेटिव्ह मायनर असणार. ॲक्च्युली पॉझिटिव्ह असणार कारण 1 + 1 2 2 इज इवन. याचा अर्थ हा प्लस M11. आता M11 कसा काढायचा बघा किती सोपं होतं इथं. ॲक्च्युली मायनर म्हणजे दिलेल्या डिटर्मिनंटपेक्षा कमी ऑर्डरचा डिटर्मिनंट. मग इथं जर डिटर्मिनंटची ऑर्डर 2 असेल तर त्याच्यापेक्षा कमी ऑर्डर म्हणजे 1 म्हणजे ॲक्च्युली सिंगल टोन एलिमेंट्स मिळेल. आता A11 काढताना किंवा M11 काढताना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रीड केला तर एलिमेंट काय राहील 2 राहील. याचा अर्थ A11 सिम्पली काय येणार 2 येणार. बघा सिमिलर तुम्ही A12 काढू शकता पण त्यासाठी पहिला याचं पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह मायनर पहिला लिहायला लागेल. ॲक्च्युली 1 2 इज अ ऑड ॲडिशन आहे हा -M12 येणार. आता तुम्ही M12 घ्यायचा आहे पण मायनस साईन पहिला लिहू आणि M12 काय असेल तो घेऊ. आता M12 म्हणजेच काय फर्स्ट रो सेकंड कॉलम रीड केला आपल्याला हा एलिमेंट मिळेल 3 म्हणजेच काय मिळतो सिम्पली 3 मिळेल. आता पुढं A21 A13 नाही येत आता कारण थर्ड कॉलमच नाही
नेक्स्ट रो असल्यामुळे ए त्यातला पहिला एलिमेंट A21 हा पण निगेटिव्हच मायनर येईल बघा. इथं अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतं. थर्ड ऑर्डर असेल तर अल्टरनेट पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतात. M21 काय मायनस सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे 3 म्हणजे -3च येईल आपण एलिमेंट आणि शेवटी A22 हा प्लस मायनर ऑफ A22 येईल कारण की 2 + 2 4. आता हा प्लस साईन लिहायची गरज नाही पण M22 काढा म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम रीड करा तर आपल्याला एलिमेंट काय मिळेल 4. बघा 4च कोफॅक्टर्स मिळतील इथं आपल्याला आणि यांचा यूज करून आपण काय तयार करणार मग कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए बरं ना AIJ मॅट्रिक्स AIJ. आता याच्यामध्ये 4 एलिमेंट्स येतील. पहिला एलिमेंट A11 जो 2 असेल, सेकंड एलिमेंट A12 जो -3 असेल, थर्ड एलिमेंट A21 जो सेकंड रो फर्स्ट कॉलम असल्यामुळे तो -3 असेल आणि लास्ट एलिमेंट A22 4 असेल. मग त्यानंतर आपण ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स घेणार. बघा ऍडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ ए काय असतो ADJ A आणि ADJ इज नथिंग बट ट्रान्सपोज ऑफ AIJ. ट्रान्सपोज ऑफ AIJ सांगा काय येईल आपल्याला. ट्रान्सपोज ऑफ AIJ इज काय बघा 2 -3 -3 4. काय झालं हा रो या कॉलम मध्ये कन्वर्ट झाला आणि हा रो या कॉलम मध्ये कन्वर्ट झाला आणि शेवटी इनवर्स मॅट्रिक्स ऑफ A. A inverse is equal to 1 determinant of A into adjoint of A. आता इथं सांगा 1 determinant of A किती आलेला आहे आपला -1 into adjoint of A काय आहे 2 -3 -3 4. इथं मी एक स्टेप करून घेतो की 1/-1 -1 जर या एलिमेंटला मॅट्रिक्स स्केलर मल्टिप्लिकेशन असलं प्रत्येक एलिमेंटला जर मल्टिप्लाय केलं तर आपलं जे आन्सर येईल ते काय सांगा -1 into -2 +3 -4. हेच आपलं आन्सर असेल किंवा रिक्वायर्ड इनवर्स मॅट्रिक्स ऑफ गिवन स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2. बघा मग 2x2 किंवा 3x3 मॅट्रिक्स दिलेला असेल तर त्याचा आपल्याला इनवर्स करता येतो. मेथडमध्ये कोणताही चेंज नाही. पण कोफॅक्टर्स काढताना 2x2 मध्ये आपल्याला 4च कोफॅक्टर्स कारण की 4 एलिमेंट ऑफ मॅट्रिसेस असतात आणि 3x3 मध्ये 9 कोफॅक्टर्स काढायला लागतात कारण तिथं 9 एलिमेंट्स ऑफ मॅट्रिसेस असतात. लक्षात येईल ना तुमच्या. आपण इथं थांबू. नेक्स्ट लेक्चरला आपण